मैं कुछ भी सूचना दूंगी, कुछ बोलूंगी, पूछूंगी, उसका जवाब हाँ में होगा। ऐसे ही प्रश्न बोलूंगी कि इसका जवाब हाँ में होगा, पर आपको हाँ बोलना है, लेकिन ऐसे गर्दन करना है। हाँ बोलना है बट ऐसे नहीं करना है, ऐसे करना है गर्दन। ना में हमने सुना? हाँ हाँ, अपोजिट अपोजिट। हाँ, जो भी क्वेश्चन पूछूंगी उसका जवाब हाँ होगा। जहाँ पॉजिटिव रहेगा लेकिन मुंडी हाँ ना में। वही पॉजिटिव। ऐसे हिलाना है, ऐसे नहीं करना है, ऐसे करना आउट। ओके, स्टार्ट। अरे बाप रे, यानी दो चीजें एक साथ कॉन्शियस में चलेगी। हाँ हाँ करते नाना करते। हाँ हाँ बोल के नाना करने का। आ जाओ, ऐसा करना है। बहुत अच्छा। बच गए। हाँ बोल के ना में बोलिए ना। हाँ रहेगा। यस रहेगा, आपको यस बोलना है, हाँ बोलना है, बट ऐसे ऐसे गर्दन हिलाना है, ऐसे नहीं हिलाना है। मैडम ने ऐसे किया, ठीक है, डेमो के लिए समझ में आया ना सबको। तो मैडम को लगा कि नहीं है तो उसका अपोजिट ऐसे करना है, इसलिए उन्होंने ऐसा किया। हाँ सही है, सही सही। स्विगी गाना अच्छा लगता है। दो जवाब देंगे। हाँ एक कॉन्शियस में दो जॉब। ये सवाल नहीं बोल रहा, नहीं कर रहे, नहीं पसंद ले क्या। हाँ हाँ बोलना लेकिन यूँ कर रहे। गुनाह किए, हाँ जेल जाएंगे। तो फिर क्यों? अच्छा है लेकिन दिमागी खेल है, सही है। ब्रेन ट्विस्ट है, ब्रेन ट्विस्ट। क्या बोले देखिए। अच्छा याद है, कुछ भी हो ऐसे ही करना है। सिखा रही है, कुछ भी हो यूँ करने का। गेम का मतलब ही नहीं। वो सही बोल रही है, माइंड लोग आउट हो जाएंगे। हाँ को ना करना बस, ना को नहीं बोलना, ना को यूँ नहीं करना।
बाद से आ रहे हैं। और दूसरा ट्रेनिंग खत्म होने के बाद जो है टीचर दूसरे दिन रिटायर हो रहे हैं। बहुत ही होशियार विद्यार्थी है। हाँ, कुछ भी मुंडी ऐसी करना। हाँ बोल ना। आराम से पहले आप ऐसा किया, रिकॉर्ड में आ गया। ऐसा कि आपको लिखना पसंद है? हाँ। आपको घूमना पसंद है? हाँ। आपको बोलना पसंद है? हाँ। गाना पसंद है? आपको झगड़ा करना पसंद है? पकाना इनको पकाना पसंद है? पहले भी पकाया था इसीलिए मैं बोला पकाना पूछो। आपको कपड़े धोना पसंद है? ऐसा होता था, ऐसा हो जाता। आपको बच्चों को मारना पसंद है? आपको बच्चों को खिलाना पसंद है? आपको दौड़ना पसंद है? हाँ। हाँ, कितने अच्छे से बोलते हैं। खाना सबको अच्छा लगता है। हम लोग पढ़ाई करना अच्छा लगता है। क्वेश्चन दौड़ना अच्छा लगता है, पसंद है। बघा आउट झाले तर सांगा. मान वर खाली झाली की आउट. आउट. हा प्रश्न विचारा तुम्ही. तुमची नाही त्यांची. हा शायद मिस का एकदम अच्छा रहता है। आपको दौड़ना पसंद है? अच्छा है, खाना खाना पसंद है। पसंद रहेगा भी ना मतलब खाना पसंद है। तो वैसे ही पसंद नहीं है।
आपको लिखना पसंद है? हाँ। अपना बोल रहे अपना बोल रहे आप अपना बोल रहे थे क्या ट्रेनिंग का टाइम बोल रहे हैं? हाँ ट्रेनिंग का टाइम 10 आपने कुर्ता पहना है? सर आपकी हाइट लंबी है? बस रुको रुको। हाँ उनको ही नहीं मालूम। पसंद है? नहीं बोलेगा। हाँ बोलेगा। हाँ बोल थोड़ा थोड़ा हाँ में मुंडी हिली थी इनकी। चलो आज ही ले लीजिए। आ जाओ आज मजा आ रही है। हाँ थोड़ा अच्छा लग रहा है। स्कूल में भी आई। सर ना नहीं बोलेगा। हाँ बोलेगा। हाँ बोले आपने नहीं बोला। नहीं बोले साढ़े 9 से 6 तक ऐसा है। आउट हो गए। साढ़े 9 से 5:30 5:30 का। अच्छा वो आगे आधा घंटा तो 8 घंटे लास्ट। बस बहुत अच्छे। एक्चुअली हाँ दोनों होना चाहिए। सही है लेकिन ट्विस्ट है। हम लोग यहाँ से आएंगे किधर से? मुलांना आता याच्यानंतर हे ट्रेनिंग झाल्यानंतर मुलांना कुठल्याही चॉकलेटचं आमिष दाखवलं नाही, कुठलं बक्षीस द्यायचं नाही, असं ह्या ट्रेनिंगला आपण शिकून जाणार आहोत. मुलांना शिकवताना आपण त्यांना शाबासकीची हात द्यायची, सेल्फी काढा, पण चॉकलेट दिल्यानंतर असं वरचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे किंवा चॉकलेट देऊ नये असं सांगितलं आहे. कुठलाही बक्षीस द्यायचं आम्ही दाखवू नये असं सांगितलेलं आहे. आम्ही आपल्या मुलांना सवय लागते, सवय लागल्याने प्रत्येक वेळी शिक्षक या नात्याने मी माझे पैसे किंवा माझा जो काही हे ते त्याला का द्यायचं, चॉकलेट वगैरे काय असं म्हणणं आहे. तिचं आम्हाला ट्रेनिंग जास्त म्हणते तो आपण तो तसं फॉलो करूया. कुणी बक्षीस चॉकलेट देईल. 2 असरच्या विद्यार्थ्यांमध्ये तर आपण कॉम्पिटिशन लावली होती. म्हणजे मी माझ्या वर्गात 2 असरच्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावली की जो सबसे अच्छा दिखेगा उसको मैं चॉकलेट देती. एकाने लिहायला सुरू दुसरे मी पण एक चेंज होते. अशी पण आहे, अशी पण बोलणारी मुलं आहेत. मी त्यांना काहीच नकोय, तुम्ही काही करा, मला काही नको. त्यांना ते हे नाही. तुम्ही सर्वजण या ग्रुपला जॉईन आहेत का सगळं? आवाज येतो ना या ग्रुपचा तुम्हाला? यांचं म्हणणं असं आहे की आश्रमचे विद्यार्थी आहेत हे पिसा पातळीवरचा विद्यार्थी आश्रम पातळीवरचा शिकवतो ना त्याला कमीपणा वाटतो आणि त्याला किती सांगितलं तरी तो मागे जातो. त्याच्यावर उपाय सांगा. हे म्हणणं बरोबर आहे का? तुमचं म्हणणं काय बोलता? अपने जो प्राइवेट स्कूल है उसका वो प्रॉब्लम हो सकता है, लेकिन बीएमसी वालों में नहीं हो सकता है उसके बारे में बोलो. आणि तो तिकडचा ग्रुप आहे ना, आपल्या सरांनी सांगितला सगळ्या बीएमसी मध्ये यंग टीचर आहे आणि त्या खूप सगळ्या टॅलेंट आहे. एक टीचरची माझा हे झालंय आणि खूप चांगले. आता तुम्ही जिल्हा परिषद मध्ये जे टीचर आहेत टीईटी होऊन आलेले इंग्लिश पण ते पण खूप टॅलेंट आहेत आणि त्यांच्यामुळे जिल्हा परिषद मध्ये खूप नवनवीन प्रयोग, नवनवीन बदल, त्यामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा खूप चांगला वाढलेला आहे. त्यामुळे या सगळे जे यंग टीचर आहेत इकडे या कोपऱ्यामध्ये 2 ग्रुप, फक्त सगळे बीएमसी मधले मला वाटतं इंग्लिश मिडियम, हिंदी मिडियम या टीचर आहेत, तर त्यांनी या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व व्हावं अशी माझी विनंती आहे.
त्या ग्रुपने सर्वांनी यावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे नाही एकाने नाही येतात ग्रुप एकाने नाही सर्व ग्रुपनी येतात. मोबाईल नंबर साईन करा. सर्व ग्रुप आपण तुम्ही तुमच्या मताचं हो सर्व मान्य आहे. आपण डिस्कस करायचं इथे सर्वांनी आणि सर्वांनी आता आनंद लुटत आहे. बोल माझा ऐका सर्वांना बोलवा सर्व नाम चेक करना चाहिए ना वो लोग ने लिख के दिए. तेवढे बायबल लांब आपण पूरा लिख देना नीचे साइड में लिख दो. जादूराव लिख दो. आनंदगिरी 5 10 दिला पाहिजे असं आपल्याला लिखून बघायचं. त्यानंतर आपण ट्रेनिंग घेऊ. या मॅडम इथे यस आता बोला. आपण तसं मुलांना बघतो एक हुशार आणि एक म्हणजे कमी लेवलचा. त्या वेळेला जो हुशार मुलगा असतो तो चिडचिड करतो. कमी लेवलचा असतो पिझ्झा पातळी पिझ्झा पातळी 3 पातळीचे सुरू केले. माझं म्हणणं आहे थोडंसं इन्व्हॉल्व व्हा. आपल्या काही अडचणी असतात मॅडमला काय म्हणायचं आहे का आमच्याकडे कसं आम्ही त्यांची इंग्लिश मिडियम नाही अनुदानित तो इंग्लिश मिडियम थोडंसं आपलं पूर्ण भाग आहे. सगळ्या भाषेतून हे असतात ते विद्यार्थी असतात आणि सगळ्याच घरातले असतात. एखादा गरीब पण घरातला जो असतो मजूर किंवा काही रसर फेरीवाला त्याला पण असं वाटतं माझ्या मुले इंग्लिश मिडियम मध्ये शिकावा म्हणून तो थोडंसं काहीतरी सेव्हिंग करून त्याला इंग्लिश मिडियम मध्ये टाकतो. आता खाजगी संस्थांचं फी पण साधारण जास्त असतात. तर तेव्हा एखादा चांगल्या घरातला मुलगा असेल आणि एखादा गरीब किंवा अस्वच्छ मुलगा असेल तर तिचा मधला चांगला मुलगा असेल चांगल्या फॅमिली मधला तर त्याला जर आपण सांगितलं तर त्या अस्वल लेवलचा जो थोडासा म्हणजे खालच्या स्तराचा आहे गरीबाचा मुलगा त्याला शिकव तर त्याचे कपडे अस्वच्छ असणार किंवा असणार त्याला काही कमी नाही शिकवणार त्याला मला कमी पण वाटेल. तर याच्यावर बरोबर ना तर याच्यावर उपाय काय? पहिले आपल्याला जो हुशार मुलगा आहे चांगल्या घरातला आहे त्याची मानसिकता बनवायला हवी. म्हणजे एक त्याला जवळ घ्यायचं सर्व मित्र आहे किंवा सर्व गोष्टी सांगायच्या की आपण भेदभाव नाही करायचा वगैरे हे टीचरने सांगितल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्वासासाठी तर मग तो त्याला शिकू शकतो. आणि हळूहळू त्याला सांगितलं की तू मी कसे कपडे घालतो स्वच्छ तुम्ही घालेले असतात तर मम्मीला म्हणजे तुझ्या आईला वेळ नसेल तू स्वतः स्वच्छ कर वगैरे तर मुलं तसे करतात. आपण सांगितलं तसे करतात. म्हणजे दोघं जेव्हा मित्र होती तो म्हणजे एक समजत असते ना त्या समजतील कसा तू राहते तर मी पण राहील तू वागतो तर मी पण वागेल तर कदाचित त्यांचे जर बदलाव होऊन दोघं मिळलं ते पूर्ण असेल. शिकायची इच्छा नाही आहे माझा पहिलीचा वर्ग आहे ही अशी कंडिशन मुलांची असते की ते 2 महिने 3 महिन्यानं रडण्यातच जातात. बरोबर म्हणजे त्यांना सांभाळायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. पण आता जी ती आधीची मुलं रडायची ती नियमित शाळेत यायला लागली. हा फरक का पडला कारण शाळेचं ते वातावरण त्यांना घरी असं स्वच्छ वातावरण मिळत नाही. म्हणजे आम्ही जर एरियामध्ये जाऊन बघितलं तेव्हा आम्हाला दिसलं की त्यांच्या एरिया कसा पण इथे आल्यानंतर त्यांना ऍटलिस्ट प्रकाश मिळत आहे फॅन मिळत आहे स्वच्छ टॉयलेट बाथरूम आहे तर त्या वातावरणात मुलं ती म्हणजे रुळायला लागली रेग्युलर यायला लागली. आणि हळूहळू मुलं येता येता ते अजिबात न शिकणारा किंवा मेंटली घरी वातावरणच नाहीये ते पण मुलं म्हणजे मी असं नाही 100% शिकले पण 20% 30% ते पुढे जात आहे. आणि सगळ्यात क्षमता ते पहिल्याच वर्गात दुसऱ्याच वर्गात ते पूर्ण करणार हळूहळू मुलं पुढं जातात. दुसऱ्या वर्गाची क्षमता आहे ते म्हणजे जरी पहिलीमध्ये नाही त्यांना पूर्ण आलं तरी ते दुसरीमध्ये काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. परत नेक्स्ट इयरला असं करत करत एकदा आवड लागली की मुलं करतील. हो आपल्या वर्गात कदाचित पुढे गेलेले असतील आणि दुसऱ्या शिक्षकांच्या आणि दुसऱ्या त्या मुलांच्या वातावरणात परत ते प्रयत्न करतील. आणि शिकणं हा तर लहान मुलांचा म्हणजे तो बाळ छोटासा जेव्हा जन्माला येतो तो बाळ आणि वृद्धी हे तर
त्यांच्या टिकण्यासाठी पुढे हे असेल चांगलं असेल ते आपण देऊ शकतो. त्याच्याने ती मुलं काय होतील, प्रेरित होतील, नाही मला हे करायचं मॅडम मला हे टार्गेट दिले तर ते आवाज स्वीकारतील. नाही 100%, 20% तरी त्या मुलाला ते पुढे आणू शकतात. थँक्यू. धन्यवाद. मी काय म्हणते, फर्स्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना आपण स्व-अध्ययन आणि फक्त चॅलेंज देऊन चालणार नाही. आता समजा आता मी इंग्लिश मिडियमला शिकवते, माझ्यासमोर जर गुजराती मिडियमचा एक पेपर दिला आणि मला सांगितलं ते लेसन पढव, तर मी वाचू शकणार आहे का? मल्याळी पेपर दिला मी वाचू शकणार आहे का? त्यांना अक्षर ओळख पहिली आपल्याला शिकवावी लागेल, त्यांना संख्या ज्ञानाची ओळख आपल्याला करून द्यावी लागेल. ती ओळख आपल्याला पहिली दुसरीला आपण पूर्ण स्व-अध्ययन किंवा आव्हान ह्याच्यामध्ये ते कॅटेगरीमध्ये बसणार नाही. आपल्याला शिक्षकांना तिकडे मेहनत घ्यायचीच आहे. त्यांचा पाया पक्का झाला, बेसिक क्लिअर झालं, मग तुम्ही स्व-अध्ययनाकडे वळू शकता. हा तिसरीपासून पण पहिली आणि दुसरीला आपण अक्षर ओळख आणि संख्या ज्ञान आपल्याला पूरा कॉन्सेप्ट भी स्टार्ट है, फर्स्ट सेकंड पे लागू ही नहीं होगा. नाही मार्गदर्शन करना है. हाँ पहली तो अक्षर ओळख होने के लिए नहीं, अक्षर ओळख होने के लिए उनको 4-6 महीने ज्यादा है. डायरेक्ट हमारे पास जूनियर केजी से नहीं, डायरेक्ट आते हैं फर्स्ट स्टैंडर्ड में बच्चे जिनको कुछ नहीं आता है. अल्फाबेट मिक्स करके डालो वो लोग नहीं पहचान पाते हैं. अटेन्शन द्यावं लागतं सर. फ्रेम ऑफ द क्लास सुनिए माँ के घर में बच्चे रहते 2 महीने फिर बाहर आता है. सुनिए सर ऐसा क्यों करना चाहिए? और टीचर अपने को जाके उनके बच्चे को अंदर छोड़ ही देते, उनको छोड़ देते. आप ऑब्जर्व मत करिए, बच्चा जब बाहर आता है संतुलन काल होता है. क्यों पेट में रहता है बाहर आता है, मतलब उसको एडजस्ट करने में टाइम लगता है, उसका संतुलन काल होता है. बच्चा जब स्कूल से स्कूल आता है ना तो उसका संतुलन काल होता है. पेरेंट्स के साथ पहले के लिए आप मार्गदर्शन करेंगे उसका. 30 बच्चे हैं, 30 तरह के आएंगे, कोई हंसते आएगा, कोई खेलते आएगा, कोई रोते हुए रहेगा. अपने को 30 को बैठाना है. अब 10 से हमने मेहनत नहीं किया, 10 विनर वाले हो गए, नहीं आ रहे. संक्रमण काल में सब रहते हैं. संक्रमण का काल मतलब समझ नहीं सकते, एक जगह से दूसरी जगह कहीं जाते हो 20 का पेट संक्रमण काल होता है. पहले दिन हम लोग आए तो संक्रमण काल करते हैं, दूसरे दिन लोग थोड़ा निकल के. तो आप पहले भी बच्चों को मार्गदर्शन नहीं कर सकते, उनको आप सिखाएंगे हर चीज. फिर और स्वयं अध्ययन करके गरीब बच्चे नहीं कर पाते, वो आपको हमको ऑब्जर्वेशन करने के बाद वो डिबेट का ये नहीं है. अपने बच्चे को उनको आगे तक लेके आना है. उनको अक्षर ज्ञान अंक ज्ञान होना चाहिए, रंग ज्ञान बाकी चीज होना चाहिए. एक बात अभी साल में बोले आप अपने क्लास के की कॉपी आप नहीं मान सकते. आपको जो ठीक है अच्छा भी किया है आप अप्लाई करो. मैं तो क्या करेंगे वीडियो मारे जाएंगे. पहले पॉलिसी थी कि अगर आपके सब्सक्राइबर ज्यादा है तो 1000 सब्सक्राइबर हो गए, 4000 पॉइंट हो गए, आपने मॉनिटाइज किया तो आपको साल में पैसा उसका यूट्यूब का मिलेगा. 1000 व्यू मिलने पर आपको 1 रुपया से लेकर 5 रुपया आपको मिलता है. अगर मिलियन में व्यू हो गए तो आपको फिर लाखों रुपया मिल सकता है. सब्सक्राइबर से कुछ इम्पैक्ट नहीं पड़ता है. सब्सक्राइबर होने से क्या होता है, वो ब्रांड बन जाता है. आपका जो चैनल है वो ब्रांड बन जाता है कि भाई इसके इतने सब्सक्राइबर है. लेकिन जो पैसा मॉनिटाइजेशन मिलता है वो आपके व्यूज के ऊपर मिलता है. आपके 1 लाख सब्सक्राइबर है लेकिन आपके व्यूज 100-150 है तो आपको पैसा नहीं मिलेगा. आपके सब्सक्राइबर 10,000 है, 4,000 है, लेकिन व्यूज लाखों में, करोड़ों में, तो आपको पैसा भरपूर मिलेगा.
तो ये पहले ऐसा था, मोनेटाइज करने के बाद ऐड आता था, लेकिन अभी YouTube ने पॉलिसी चेंज कर दी है। आपके सब्सक्राइबर हो या ना हो, आपके पास व्यूज हो ना हो, आपका चैनल मोनेटाइज हो ना हो, लेकिन YouTube आपके चैनल पे ऐड लगाएगा। अगर मैं अभी 10 मिनट पहले अगर YouTube बना दूं तो मेरे चैनल पे ऐड आना शुरू हो जाएगी। लॉकडाउन के अंदर जो था हमारा, मैं 4th क्लास के लिए CMO का काम करता था 2 साल तक। तो उसमें हमारा जो चैनल था, मार्केट सर ने कहा था कि हम लोग कोई भी चैनल को मोनेटाइज नहीं करेंगे। अब इतने 2 साल तक चैनल चलेगा तो जाहिर सी बात है उसमें 4000 की बल्कि बहुत ज्यादा मिनट हो गए थे। हमारे सारे चैनल जितने थे 1वीं से लेकर 10वीं तक, हिंदी मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम और इंग्लिश मीडियम, चारों चैनल, चारों लैंग्वेज के चैनल जो थे 10-10 चैनल, 40 चैनल, सबके सब मोनेटाइज के लिए तैयार है। लेकिन पार्टनर सर ने कहा था कि हमको मोनेटाइज नहीं करना, इससे पैसा अर्निंग नहीं करना है। तो मोनेटाइज का ऑप्शन हमने ऑफ रखा था, फिर भी हमारे चैनल पे ऐड आते थे। तो फिर उसकी एक मीटिंग की कि हमने से किसी 40 CMO में से किसी ने मोनेटाइज किया होगा पैसे के लिए। तो उस मीटिंग में फिर मैंने उनको बताया था कि नहीं, मोनेटाइज करो या मत करो, लेकिन YouTube जो है वो कमाना चाहता है, क्योंकि तुमने चैनल बनाए, आज नहीं तो कल आप जो है पैसा अर्निंग करेंगे। तो जैसे चैनल बना दिया YouTube क्या करता है, ऐड देना शुरू कर देता है। अब इसमें ऐड देने का फिर जैसे मेरा चैनल है, मेरे चैनल पे 29,000 सब्सक्राइबर है, तो मेरे चैनल पे ऐड कौन से आएंगे? मेरा एजुकेशनल चैनल है तो मेरे चैनल पे ऐड आते हैं कोचिंग क्लास के, बायजूस के आएंगे, अनअकैडमी के आएंगे, तो ऐसे जितने भी उसके ऐड आते हैं। अगर मेरा चैनल है ब्लॉग का, जैसे मैं जाता हूँ ट्रैवलिंग पे, उसका ब्लॉग बनाता हूँ, तो मेरे उस पर चैनल पे कौन से आएंगे? होटल के आएंगे और घूमने फिरने की जितने बनाना तो उसके एडवर्टाइज आएंगे। तो ऐसे आपके अगर चैनल बनाना है तो एजुकेशन चैनल बनाएंगे तो आपको एजुकेशन के ऐड आएंगे। अगर आप ट्रैवलिंग करना है तो ट्रैवलिंग के आएंगे। अगर आपका टेक्निकल चैनल है तो उसके ऊपर आपको जैसे मोबाइल का अनबॉक्सिंग करते हैं, मेरे चैनल पे मैंने सब रखा हूँ, अनबॉक्सिंग भी रखा हूँ, ट्रैवलिंग का भी रखा हूँ, मोटर व्लॉगिंग भी रखा हूँ, व्लॉग भी रखा हूँ, एजुकेशन चैनल भी रखा हूँ। तो मेरे उसमें सब तरह के चैनल, सबके ऐड आते हैं। अगर आपने अनबॉक्सिंग का रखा तो आपको मोबाइल के ऐड आएंगे। तो इस तरह से आपके चैनल को बनाते वक्त आपको कैटेगरी चुनना रहता है कि आप किस कैटेगरी में बना रहे हैं। आप टेक्निकल बना रहे हैं या कुकिंग का बना रहे हैं या एजुकेशन बना रहे हैं या अनबॉक्सिंग का बना रहे हैं, जो आप कैटेगरी चुनेंगे उसी के हिसाब से आपको सब्सक्राइबर मिलेंगे, उसी हिसाब से आपका चैनल मोनेटाइज होगा और उसी के हिसाब से आपको ऐड आएंगे।